दंडवत हो. माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या परमभक्त असणाऱ्या सर्व अच्युत गोत्री बांधवांना मी धनंजय लोणारकर श्री क्षेत्र जाळेचा देव बुलढाणा येथून सादर दंडवत प्रणाम करतो. आणि धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागतही करतो. स्मृतीस्थळ निरूपणामध्ये आपण मागच्या स्मृतीत बघितलं 165 नंबरच्या स्मृतीमध्ये की नायकबाईने अनुसरणापूर्वी वियोगपर गीते गायली आणि त्याच्यावरती महादाईसा संतुष्ट झाल्या. महादाईसा या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरित्रामध्ये, लीळा चरित्रामध्ये वेगळ्या पद्धतीने त्यांचा आचार वागणं दिसतं आणि स्मृतीस्थळामध्ये श्री प्रभू चरित्रामध्ये त्यांचं वागणं वेगळं दिसतं आणि वेगळं आहे. जागा बदलली, वेळ बदलला, जबाबदारी बदलली आणि स्मृतीस्थळामध्ये त्या एक जबाबदारीनं वागताना सगळ्यांना योग्य पद्धतीने ज्या ज्या गोष्टीचं जिथं जिथं मार्गदर्शन गरजेचं आहे ते मार्गदर्शन करताना दिसत आहेत. 166 नंबरच्या स्मृतीमध्ये सुद्धा आपण तेच बघतोय आणि त्याच संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे, रागवलेले आहे महादाईसा. महादाईसी भिक्षुकाचार शोधुनी बाह्या शिक्षापणे. महादाईसांनी भिक्षुकांचा आचार कसा असावा त्या संदर्भात अनेकदा सांगितलं होतं आणि मग ते विजणं पडताळायच्या आणि तिथे कोणी जर चुकताना दिसलं, चुकलेलं दिसलं तर त्यांना त्या रागवायच्या. भिक्षुके विजना जाती. संत मंडळी, साधक मंडळी परमेश्वराचं चिंतन करण्यासाठी, शास्त्र अभ्यास करण्यासाठी झाडाखाली चिंतनाला जायचे. विजनी बैसती. झाडाखाली परमेश्वराचं चिंतन तथा शास्त्रचिंतन करत बसायचे. आणि महादाईसे जाऊनी अवघेयाचे विजने शोधिती. आणि मग विजनाला जाऊन कोण झोपलंय का, कोण अन्न वाढता गप्पा काही करतंय का हे शोधण्यासाठी, बघण्यासाठी महादाईसा त्या परिसरामध्ये विजनं शोधत जायच्या. जो दादा जे बाई जेथ बैसली असती तेथ तया चुकी सांगती. जे दादा भिक्षुक पुरुष, ज्या बाया तिथं काही चूक होत असेल त्यांच्याकडून शास्त्र अभ्यास करताना बसताना तर ती चुकी असेल ती त्यांची ती सुधरत असेल. सावधा करीती. आणि सावध करायची की बाबा रे आपल्याला ईश्वरापर्यंत जायचं आहे आणि ईश्वरापर्यंत जात असताना हा अविधी आपल्याला नरकाकडे नेऊ शकतो असं प्रत्येकाला त्या सांगायच्या. एकमेकांचे सांगातू शोधिती. आणि मग सांगात म्हणजे जोडी, जाळीदार ज्याला असा शब्द वापरतो, मग ते जोडी शोधायचे. आज कोणासोबत कोण आहे. भिक्षेला जाताना, विजनाला जाताना म्हणजे कुणाचं सौख्य, कुणाची मैत्री कुणाशी आहे, विजनाला जाताना हा कोणासोबत गेलेला आहे ते शोधायचे. ऐसे नीच करिता. ऐसे नीच म्हणजे नेहमी करीत असताना एकुदी एकी बाह्या विजन करुणी बिढारा आलिया. एक दिवस काही बाया विजनाला जाऊन बिढारावरती म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी मठात परत आल्या. मागिला कडोणी महादाईसे तेथ गेली. आणि त्या निघून गेल्यानंतर थोड्या वेळानंतर महादाईसा त्या झाडाखाली विजनाच्या जागेवरती गेली. कारण जर तिथं गेल्यानंतर काहीच दिसलं नाही म्हणजे काही एक जीव आहे, देवाने सांगितलेले हातात काडी धरणं हा सुद्धा विकाराचाच एक प्रकार आहे, विकारच आहे. आणि म्हणून तिथे कोण काय करत होतं हे बघण्यासाठी त्या गेल्यानंतर त्यांना तिथे तव तेत कुहिरीचिया बिया आणि चिंदिया इसे पडिले असे. त्या विजनाच्या झाडाखाली गेल्यानंतर त्यांना तिथे कुहिरी शेंगा आहेत त्यांच्या बिया पडलेल्या आणि चिंध्या कपड्यांचे तुकडे पडलेले त्यांना दिसले. ते देखोनी महादाईसासी न मनेची. ते बघितल्यानंतर महादाईसांना ते काही सहन झालं नाही. तुम्ही विजनाला जाताय ना,
परमेश्वराचं चिंतन करा. तुम्ही विजनाला जाताय ना, शास्त्र अभ्यास करा. तिथे जाऊन जर तुमचे चिंध्यांचे तुकडे पडलेले आहेत, तुम्ही कोहिरीच्या बिया पडलेल्या आहेत, याचा अर्थ तुम्ही तिथं परमेश्वराचं स्मरण नाही केलं, तिथं तुम्ही विनाकारण वेळ घालवलेला आहे. बिढारा आली, मठात परत आल्या आणि भटोबासा देखत त्या शिक्षा पिले. भटोबास समोर बसलेले असताना ज्या बाया त्या जागेवरती बसलेल्या होत्या त्या बायांना शिक्षा पण केलं, रागवले म्हणजे काय? अगं तुम्ही देवाच्या स्मरणाला जाता आणि स्मरणाच्या ठिकाणी, विजनाच्या ठिकाणी तुम्ही जर टाइमपास करत असाल, वेळ गमावत असाल, तर फायदा काय? विजनाला गेल्यानंतर परमेश्वराचं स्मरण करायला हवं. असं करूच जाऊ नका, असं त्या रागवल्या. बाई दंडवत करुणी मानिले. आणि त्या ज्या स्त्रिया होत्या, त्या ज्या साधक माऊली होत्या, त्यांनीही पटकन चुकी मान्य केली आणि दंडवत केला. पुन्हा असं करणार नाही असं त्यांना सांगितलं. तथा रुक्मिणी संवर गायनी बाह्या भेरणे. तथा म्हणजे त्याचप्रमाणे स्मृतीस्थळात अथवा लीळा चरित्रात तथा शब्द आला आधीमध्ये, तर असं समजायचे मागील व्यक्तीशी संबंधितच पुढील लीळा स्मृती आहे. तथा म्हणजे त्याचप्रमाणे रुक्मिणी स्वयंवर गायल्यानंतर महादाईसा त्या बायांना भेटल्या नाही. ते कसं? त्याचं कारण ते पुढे आहे. महादाईसे अटना गेली होती. अटनाला महादाईसा गेल्या होत्या. तया पुढा एकी बाह्या अटणी होतीया. ही परमेश्वराच्या ज्ञानमार्गावरती, परमेश्वराच्या आचरण मार्गावरती निघालेली साधक मंडळी. स्वामींनी जो जो विधी निरूपण केलेला असतो, जो आचार सांगितलेला असतो, त्याप्रमाणे वागत असतात. आणि मग त्यावेळेला भट्टोबास, नाथोबास, महादाईसा, माईमभट्ट हे सगळे अटन विजन भिक्षा भोजनही करत असत. असंच महादाईसा अटनाला निघाल्यानंतर त्यांच्या अगोदर काही बाया, म्हणजे 1-2 मुक्काम अगोदर काही बाया त्याच क्रमाने अटन करत चाललेल्या होत्या. तेही रात्री ओसरीयेवरी रुक्मिणी संवर गायले. बायांनी जंगलामध्ये मुक्कामाला थांबायचं नसतं, हा शास्त्र संकेत आहे, सिद्धांत आहे. त्यामुळे साधा संताच्या घरी बिढार मुक्काम करावा असं स्वामींनी वचन निरूपण केलेलं आहे. एका सद्भक्ताच्या घरी, साधा संताच्या घरी मुक्कामाला थांबल्यावरती ओसरीवर त्यांनी तिथं रुक्मिणी स्वयंवर गायलं, म्हणजे रुक्मिणी स्वयंवर वाचून दाखवलं, पारायण केलं म्हणा हवं तर. सकाळी निघाल्या आणि त्या सकाळी निघून गेल्या. तवये रिदी तया निद्रास्थाना महादाईसे आली. दुसऱ्या दिवशी त्याच घरी मुक्कामासाठी महादाईसा आली. घरीचा म्हणितले घरातल्या माणसांनी अथवा बायांनी म्हटलं, आई काही गीत गा का, काहीतरी एखादं भजन म्हणा, देवाचं गीत गा. तो महादाईसी म्हणितले, आई आम्ही गीत नेनो. आई ग, आम्हाला गीत गाता येत नाही, आमच्यात गायन करत नाही. तव ती म्हणितले, तेव्हा ती बाई म्हणते, काली एकी आईसे आली. काल एक आई आली होती, तेही कैसे बरवे गीत गायले. त्यांनी कसं छान सुंदर उत्तम आवाजामध्ये गीत गायलं. ते महादाईसी ऐकिले. महादाईसांनी ऐकलं आणि त्यावेळेस मग त्यांचं मनधरणी करण्यासाठी महादाईसा म्हणाल्या असेल की त्यांनी गायला असेल, पण मला येत नाही, माझा आवाज चांगला नाही, काहीतरी म्हटलं. आणि आणि न म्हणेची महादाईसाला ते काय आवडलं नाही. जर आपण अटण विजनाला गेलो, रात्री तिथं थांबलोय आणि जर तिथं थांबल्यावर जर आपण गीत गायलं, तर उद्या भविष्यामध्ये प्रत्येक घरी गेल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी शास्त्र सिद्धांत स्मरण पारायण सगळं बाजूला राहील आणि गीत गायन करत फिरावं लागेल, ती अनिष्ट प्रथा पडेल. म्हणून महादाईसांना ते काय आवडलं नाही. मग पुढा त्या महादाईसासी भेटलिया. त्याचप्रमाणे जात असताना त्या अटनाला गेलेल्या रुक्मिणी स्वयंवर गायलेल्या बाया महादाईसांना भेटल्या. तो महादाईसे संभाषण न करीतीची. महादाईसा त्यांच्याशी बोलल्या नाही. त्यांना तो राग आला होता आणि तो धर्मासाठी राग होता अर्थातच.
त्यांना ते आवडलेलं नव्हतं. आणि मग राग प्रगट कसा केला तर त्यांच्याशी संभाषण न करता, म्हणजे त्यांच्याशी बोलल्या नाही. विभागू केला, भेट झाली, दंड झाला, लगेच आपापल्या रस्त्याने निघून गेल्या, ह्या पुढं निघून गेल्या. म्हातारी धर्मरक्षणानुवादे भटी बाह्या शिक्षापणे. ही घटना भट्टोबासांना कळते आणि भट्टोबास म्हणतात, म्हातारी माझ्याच नाही तर संपूर्ण परमार्गाच्या, देवाच्या भक्तांच्या मार्गाला, धर्माला ही रक्षण आहे. आणि मग महादाईसाच्या त्या चांगल्या कृतीमुळे, धर्मरक्षणाच्या कृतीमुळे त्यांचं कौतुक करत भट्टोबास त्या बायांवरती रागवले. महादाईसे तया बाह्यान भेटतीची. त्या बायांना भेटले नाही, म्हणजे भेटले नाही याचा अर्थ संभाषण नाही केलं. संभाषण नाही केले म्हणजे भेटकाळीचा जो विधी असतो तो विधी नाही केला. ऐसे भट्टोबासी ऐकिले, असं भट्टोबासांना कळालं, माहिती झालं. आणि तो कोणी म्हणितले, संतुष्ट होऊन, आनंदी होऊन भट्टोबास म्हणाले, म्हातारी माझ्या धर्मासी रक्षण गा. म्हातारी म्हणजे महादाईसा. खरं तर त्या वयाने इतक्या काय म्हाताऱ्या नव्हत्या, भट्टोबासांपेक्षा लहान होत्या, पण स्वामींनी त्यांना म्हातारी, चर्चक, जिज्ञासक, काहीतरी पुसत असे असं म्हटलेलं होतं. म्हणजे म्हातारपणाचं जे वागणं आहे, प्रौढत्वाचं जे वागणं आहे ते त्यांचं होतं. माझ्या या परमेश्वराच्या, माझ्या या ज्ञानमार्गाच्या धर्मासी, धर्माला रक्षण करणारी आहे, कूपकाठी करणारी आहे. कुठेही वाम मार्गाला आमचे साधक जाणार नाही. काही अनिष्ट रूढी, अनिष्ट प्रथा पंथामध्ये, धर्मामध्ये शिरकाव करणार नाही याची दक्षता घेत बरोबर सर्वांनी धर्मावरती चालावं, परमेश्वराच्या ज्ञानावरती चालावं म्हणून प्रत्येकाला शिकवते. या अर्थाने धर्मासी रक्षण आहे. मग के तुले निकाळे त्या बाह्य आल्या. मग काही काळाने, काही वेळाने, काही दिवसांनी त्या बाया परत भट्टोबासांच्या सहवासात आल्या. त्या भट्टोबासी शिक्षा पिलिया. आणि त्यांना भट्टोबास रागवले की तुम्ही असं करायला नको होतं, त्या ठिकाणी रुक्मिणी स्वयंवर गायला नको आहे, असं करू नये. ही पद्धत, अनिष्ट पद्धत कोणीही रूढ करू नये म्हणून ते रागवले. मग तै लागोनी. मग तेव्हापासून कोणीही कोठे कुठेच काही गातीना. देवाचा धावा करणं, देवासाठी गाणं. कालच्या मागच्या स्मृतीत आपण बघितलं की नायकबाईंनी देवासाठी धावा गायला. ते ऐकल्यानंतर महादाईसांना बरं वाटलं होतं, कारण ते देवासाठी होतं. लोकांसाठी काही करू नये, लोकांसाठी गायन करू नये म्हणून कोणीच काही गात नाही. नाही तर लोक म्हणतात, वा वा बाबा म्हणा भजन छान, आपल्याला बरं वाटतं आपण म्हणतो. शक्यतो गायन देवासाठी गावं आणि त्या गायनामध्ये लीळा असावी, वियोग असावं, तत्व नसावं. कारण स्वामी सांगितलं देव गीतात गाऊ नये, त्याचं कारण ते आहे. मग गायन करूच नाही काय, भजन म्हणूच नाही. भजन म्हणावं ज्याच्यात देवाची आरती आहे, मार्गाची प्रीती आहे, संसाराची अनित्यता आहे, लीळा आहे त्या. आटणी विजन प्रसंगे माईंबट्टा महादाईसी शिक्षापणे. जेव्हा देवाची आवडी असती, मार्गाची आवडी असती, परस्परामध्ये आवडी असती, तेव्हा मनुष्य समोरच्याचे बोलणे खातो, त्यांनी म्हटलं तसं ऐकत असतो. आमच्या महादाईसांना देव आवडायचे, देवाचा परिवार आवडायचा. देवाचं नाव घेणारं छोटंसं लेकरू, शेंबडाने भरलेलं कचरा म्हणजे गल्लीत खेळणारं, त्या उचलून घेतात, पुसतात आणि मुका घेतात. हे देव आवडतो, देवाचं नाव आवडतं त्यामुळे. आणि म्हणून जेव्हा आटण करत असताना एका ठिकाणी विजन करताय माईंबट्टा असं कळतं आणि त्यांचं विजन चुकीच्या जागी, चुकीच्या झाडाखाली आहे असं दिसल्यानंतर रागवतात. महादाईसे अटना गेली होती. अटणी विजन चालू होतं.
आणि माईंभट्टही गेले होते, आटण्यासाठी माईंभट्टसुद्धा गेले होते. गावी एकी माईंभट्टा ते ऐकोनी महादाईसे भेटावे आली. एका गावला माईंभट्ट आलेले आहेत असं महादाईसांनी ऐकलं, महादाईसांना कळालं आणि त्या आवर्जून माझ्या देवाचे आवडते असणारे माईंभट्ट आहे, त्यांना भेटायला जावं म्हणून त्या गावात शोधायला आली. उचिते विजने पाहिली काटी तळी, असे जे विजनाला जाण्याचे ठिकाण आहे असे योग्य विजने बघितली. तव तेथ माईंभट्ट नव्हते, तिथे कुठेच माईंभट्ट दिसले नाही. ते एकी मळा होते, ते मस्त एका मळ्यामध्ये छान मोठ्या अशा झाडाखाली बसलेले होते. तेथ भेटी झाली, माईंभट्टांची महादाईसांची भेट झाली. अवघी क्रिया झाली, दोघांमध्ये भेटकाळ सगळा संपूर्ण संपन्न झाला. धर्मवार्ता प्रसंगे महादाईसे म्हणितले. धर्मवार्ता म्हणजे ज्ञानचर्चा करत असताना महादाईसा म्हणते, ईश्वर वीर या पुरुषाची ये तव विजने नव्हती. मग ज्ञानाचं क्षेमवार्ता झाल्यानंतर ज्ञानाची जेव्हा चर्चा संवाद व्हायला लागला त्यावेळेस भट्टोबासांनी स्वामींच्या आज्ञेने निरूपित केलेली जी विजनं आहे ते माईंभट्टांना म्हणतात, ईश्वर विरय्या, ईश्वर ज्याला सोडून गेलेला आहे, ईश्वराचा वियोग ज्या पुरुषाला आहे त्या वियोगी पुरुषाचं हे बसण्याचं ठिकाण नाही. तो असा इतका निवांत बसत नाही. फळलेल्या फुललेल्या मोठ्या दाट सावली असलेल्या झाडाखाली बसत नाही, कारण की त्याला या गोष्टीचं सुखच येत नाही. त्याला दुःख आहे की देव सोडून गेलेला, परमेश्वराच्या वियोगाचं, परमेश्वराच्या जाण्याचं त्याला दुःख आहे. आणि तुम्ही तर अशा झाडाखाली बसला. ये सलागा पुरुषाची विजने, ज्या झाडाखाली तुम्ही बसलाय ना, हे सलाग म्हणजे जो दोषज पुरुष आहे, तो धर्म आचरणावरती नाही, त्या पुरुषाचे हे विजन आहे. ऐसे धर्मद्वारे म्हणजे शास्त्राद्वारे महादाईसी दाखवून दिलं शास्त्र सिद्धांतानुसार की असं आहे. ते माईंभट्टी मानिले, माईंभट्टांनी मान्य केलं, हो चुकलं बरं का माझं, मला देव सोडून गेलेला आहे. मला माझा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अनाथ करून गेलेला आहे आणि तो देव निघून गेल्यानंतर त्याच्या भक्ती म्हणजे त्याच्या ज्ञानामध्ये, त्याच्या विधीमध्ये मी तळमळायला हवं. मला सुनेच्या कुत्र्याच्या दृष्टांताप्रमाणे कुठंच सुखाची जागा मिळायला नको हवी. आणि जे विजन देवाने सांगितले त्याच झाडाखाली, त्याच बाजूला तसंच मी बसायला हवं. मी बसलो नाही, चुकलं बरं का, मान्य केलं. थोर सुख झाले आणि त्यांना बरं वाटलं. कारण जसा जसा मनुष्य मोठा होत असतो तसा तसा त्याचा त्याचे सल्लागार कमी होत असतात. त्याला हे तुझं चुकतंय सांगणारे लोक कमी होत असतात आणि त्यामुळे काय चुकीचं काय बरोबर हे कळत नाही. माईंभट्टांना बरं वाटलं की मला माझं चुकलंय, माझी चूक दाखवणारी कोणीतरी आहे आणि म्हणून त्यांनी ते गोष्ट मान्य केली. तर अशा रीतीने आज आपण 166 तर 169 अशा 4 स्मृती बघितलेल्या आहेत. 170 पासून उद्या बघूया. दंडवत हो.